रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. महामेट्रो आणि PMRDA यांच्या मेट्रोचे एकूण जाळे 56 किलोमीटर पर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी 55 किलोमीटरचे काम सुरू असून 80 किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि PMRDA क्षेत्रात 200 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुणे मेट्रोचे मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सध्या दररोज 2.5 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करावे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिक आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालते. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचंही त्यांनी यावेळी स्मरण केलंय. स्वारगेट, कात्रज, पिंपरी चिंचवड, भक्ती शक्ती चौक, वनात चांदणी चौक, रामवाडी, वाघोली, खडकवासला, खराडी, वारजे, नळस्टॉप तसेच हडपसर सासवड आणि हडपसर लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.